friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about lecture method. It's important for JNM third year and BSc third year nursing as well as MSc nursing first year. Let's start introduction of lecture method. तर lecture method म्हणजे काय? जे आपण रोज रेग्युलरली लेक्चर जे काय मॅम कडून सर कडून घेतो त्याला लेक्चर मेथड म्हणतात किंवा तुम्ही स्टुडंट सुद्धा सेमिनार वगैरे घेताय त्याला सुद्धा लेक्चर मेथड असं बोलतात. तर लेक्चर मेथड is a time-honored teaching approach where an instructor delivers content to a group of students. जे लेक्चरर असतात त्यालाच इन्स्ट्रक्टर म्हणतात. ते काय करतात? कंटेंट ग्रुप ऑफ स्टुडंटला देतात, डिलिव्हर करतात. This method allows the instructor to share their expertise and guide the learning process in structured, efficient manner. तिथे जे इन्स्ट्रक्टर असतात म्हणजे जे टीचर्स असतात ते काय करतात? आपले एक्सपिरियन्स शेअर करतात, गाईड करतात. ते कोण असतात? एक्सपर्टाईज असतात. प्रत्येक आता असं नाही की मायक्रोबायोलॉजिस्ट जे आहेत त्यांना आपण न्यूट्रिशन देतोय आणि जे न्यूट्रिशनलिस्ट आहेत त्यांना आपण मायक्रो देतोय असं नाहीये ना. ज्याची डिग्री ज्यामध्ये परफेक्ट आहे त्याला तो टॉपिक आपण देतो. म्हणजेच काय, त्याच्याकडे ते स्ट्रक्चर्ड आणि इफिशियंट मॅनरचे लर्निंग्स असतात, त्याच्याकडे पुरेपूर त्याचं नॉलेज असतं, त्यामुळे तो ते आपल्याला सांगू शकतो आणि त्याच मेथडला लेक्चर मेथड असं बोलतात. क्लिअर? ओके. This is the introduction of lecture method. Next is a defining lecture method. Defining lecture method म्हणजे काय? डेफिनेशन काय आहे? लेक्चर मेथड म्हणजे काय? आता बघा, फर्स्ट आहे वन वे कम्युनिकेशन. मीन्स व्हॉट? किती वेळा तरी आपण क्लासमध्ये ऐकतो की सर किंवा मॅम बोलतात की आम्हाला टू वे कम्युनिकेशन पाहिजे. म्हणजे काय? जे ते क्वेश्चन विचारतात त्याचा आन्सर त्यांना पाहिजे. दॅट इज टू वे कम्युनिकेशन. वन वे कम्युनिकेशन म्हणजे काय? फक्त टीचर लोक बोलणार, ओके, तुम्ही काय बोलायचं नाही. दॅट इज वन वे कम्युनिकेशन. म्हणजे एक पर्सन कोणतरी बोलणार. ओके. The lecture method involves one-way communication with the instructor delivering information to student. ओके, म्हणजे फक्त सर बोलणार. दॅट इज वन वे कम्युनिकेशन. Then structured presentation. Lectures typically follow a pre-planned outline or structure to effectively convey the lesson's key point. स्ट्रक्चर प्रेझेंटेशन म्हणजे काय? की लेक्चर जे असतं ते टिपिकली फॉलो केलं जातं. प्री प्लॅन ऍक्शन असते ते. म्हणजे उद्या काय शिकवायचंय ते आज ठरवलं जातं. ओके, रात्री किंवा आदल्या दिवशी ठरवलं जातं. त्यामुळे काय होतंय, उद्याचे जे पॉइंट्स आहेत ते क्लिअर होतात टीचरांचे आणि मग ते तुम्हालाही क्लिअर करायला त्यांना सोपं जातं. दॅट इज स्ट्रक्चर्ड प्रेझेंटेशन. देन इन्स्ट्रक्टर सेंट्रिक. The instructor is the central figure responsible for guiding the learning experiences and providing expertise. That is, instructor-centric means what? This is instructor is the central figure. तो कसा असतो? सेंट्रल फिगर असतो. क्लासमध्ये जर 40 विद्यार्थी असले, 40 स्टुडंट जर असले तर तो सेंटर फिगर असतो. प्रत्येकाचं लक्ष त्याच्याकडे असतं. मग तो गाईड करत असतो, स्वतःचा एक्सपिरियन्स सांगत असतो, ओके, किंवा त्याला जे इन्स्ट्रक्टर सेंट्रिक म्हणजे काय? त्याला जे सोपं पडतं, ओके, तो ते सांगत असतो. सॉरी. तर कळालं तुम्हाला? डिफायनिंग लेक्चर मेथड. ह्याच्यामध्ये वन वे कम्युनिकेशन, स्ट्रक्चर प्रेझेंटेशन, इन्स्ट्रक्टर सेंट्रिक. ओके. वन वे म्हणजे फक्त सर बोलणार. स्ट्रक्चर प्रेझेंटेशन म्हणजे आदल्या दिवशी किंवा ज्यावेळी प्रेझेंटेशन असेल त्याच्या काही तासापूर्वी आपण प्रेझेंटेशन प्रिपेअर करतो, की प्री प्लॅन करतो आउटलाईन्स, ते म्हणजे स्ट्रक्चर प्रेझेंटेशन. इन्स्ट्रक्टर सेंट्रिक म्हणजे काय? 40 विद्यार्थी आहेत,
आणि एक इन्स्ट्रक्टर असतो. तर सगळ्यांचं लक्ष त्या एकाच टीचरांकडे असतं. दॅट इज इन्स्ट्रक्टर सेंट्रेड. क्लिअर. नेक्स्ट, ऍडव्हान्टेजेस ऑफ लेक्चर मेथड, की काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत लेक्चर मेथडचे. तर फर्स्ट आहे इफिशियंट कंटेंट डिलिव्हरी. तर जे काय पॉइंट असेल, ओके, जे काय पॉइंट असेल तो पूर्णपणे कव्हर करता आला पाहिजे आणि तुमचा कंटेंट इफिशियंट पाहिजे, तरच तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. समजा जास्त पॉइंट आहे, पूर्ण मोठा लेंदी प्रोसेस आहे ती, तर तुम्हाला ते शॉर्ट टाइम मध्ये फ्रेम करता आले पाहिजे. ओके, शॉर्ट मध्ये स्टुडंटना समजावता आलं पाहिजे. दॅट इज इफिशियंट कंटेंट डिलिव्हरी. ओके, आणि प्री प्लॅन केल्यामुळे काय होतंय, आपण जे काय पूर्ण पहाडासारखं असतं ते आपण छोटस करून क्लासमध्ये एक्सप्लेन करू शकतो. Then consistent message, that is lecture format ensure a coherent and standardized presentation of the course content. मेसेज जो असतो, ओके, त्याचा जो कंटेंट असतो तो कोहरंट पाहिजे आणि स्टँडर्डाइज प्रेझेंटेशन पाहिजे. कोर्स कंटेंट रिलेटेड तुमचं प्रेझेंटेशन स्टँडर्ड पाहिजे, कसंही नको. ओके, दॅट इज ऍडव्हान्टेजेस. म्हणजे काय होतं, फायदा काय आहे याचा, आधी आपण स्टडी केल्यामुळं, प्री प्लॅन केल्यामुळं, की जो आपल्याला मेसेज द्यायचा आहे तो आपण इन्शुअर होतो, आपल्याला कळतं की आपल्याला हा मेसेज द्यायचा आहे. ओके, देन कॉस्ट इफेक्टिव्ह. लेक्चर आर रिलेटिव्ह लो कॉस्ट टीचिंग मेथड. ही मेथड कशी आहे, लो कॉस्ट आहे, स्पेशली लार्ज क्लास साइजेस साठी. ओके, लो कॉस्ट. ओके, जास्त पैसे नाही लागत त्याला. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ लेक्चर मेथड. आता डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, तोटे कोणकोणते आहेत. लिमिटेड इंटरॅक्शन. कसं असतं, जर लेक्चर व्यवस्थित असेल, पूर्ण आपण हसत खेळवत जर लेक्चर स्टुडंटचं घेत असलो तर स्टुडंटचं लक्ष आपल्याकडे असतंय. ओके, ते ऍक्टिव्हली आपल्यामध्ये एंगेज असतात. पण जर बोर टॉपिक असेल, आपण बोरिंग शिकवत असू, तर मग स्टुडंट सुद्धा डिस्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे लिमिटेड इंटरॅक्शन्सच आपल्याला भेटतात. वन साइज फिट्स ऑल, दॅट इज लेक्चर्स मे नॉट कॅटर टू डायव्हर्स लर्निंग स्टाईल्स अँड इंडिव्हिज्युअल नीड्स ऑफ स्टुडंट. प्रत्येक वेळी काय होतं, आपण डायव्हर्ट करू शकत नाही, हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. त्यामुळे पोर्शन कसा पळवायचा हे काही टीचरांचं उद्दिष्ट असतं, किंवा त्यांना फक्त पोर्शन कव्हर करायचं आहे, बाकीचे झोपले तरी चालतील, माझं कम्प्लीट झालं पाहिजे, मी शिकवलं, विषय संपला. ओके, देन रिटेन्शनल इश्यूज. Lectures can be less effective for long-term retention of information compared to more interactive methods. Retention issues म्हणजे काही कारणाने लेक्चर थांबले तुमचं, ओके, लॉंग टर्म साठी, त्यामुळे ते लेस इफेक्टिव्ह होते. नेक्स्ट आहे लॅक ऑफ फीडबॅक. जर स्टुडंट कडनं व्यवस्थित फीडबॅकच आला नाही तर ते इन्स्ट्रक्टर साठी एक चॅलेंज असतं, की जे काय आपण लेक्चर देतो ते अंडरस्टँड होतंय का नाही, नाही होत तर तुम्ही फीडबॅक घेतला पाहिजे, नंतर घेतला जात नाही, त्यामुळे हे एक तोटा आहे. कडे 4 तोटे आहेत. लिमिटेड इंटरॅक्शन, वन साइज फिट्स ऑल, रिटेन्शन इश्यू, लॅक ऑफ फीडबॅक. क्लिअर. देन प्रिपेअरिंग फॉर लेक्चर. तर लेक्चरसाठी प्रिपेअर कसं व्हायचं, फर्स्ट आउटलाईन कंटेंट, क्रिएट व्हिज्युअल्स अँड प्रॅक्टिस डिलिव्हरी. आउटलाईन कंटेंट मीन्स व्हॉट, जे आपल्याला घ्यायचंय त्याचे डेफिनेशन, इंट्रोडक्शन, कॉजेस, साइन सिम्पटम, मॅनेजमेंट सगळं क्लिअर पाहिजे. म्हणजे कंटेंट व्यवस्थित पाहिजेत आपले, आउटलाईन व्यवस्थित पाहिजे, मग आतला पोर्शन आला तुमचा. देन हायलाइट्स ना, सॉरी, की पॉइंट्स ना हायलाइट करायचं, आपल्याला जे इम्पॉर्टंट आहेत त्यांना हायलाइट करायचं. देन क्रिएट व्हिज्युअल्स. ओके, म्हणजे हँडआउट्स द्या, स्लाइड्स म्हणजे पीपीटी प्रेझेंटेशन असू शकते, त्यामुळे काय होतं, तुमचा लेक्चर एक्सपिरियन्स काय होतो, इन्हान्स होतो. देन प्रॅक्टिस डिलिव्हरी. प्रॅक्टिस द लेक्चर टू इन्शुअर अ स्मूथ अँड कॉन्फिडंट प्रेझेंटेशन ऑन द डे. प्रॅक्टिस करायची लेक्चरची, आपण कसं बोलणार आहे वगैरे, आरशासमोर उभं राहायचं आणि
स्वतःला बघून ते लेक्चर बोलायचं. जेणेकरून काय होतं की कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, लॉस होत नाही, लूज होत नाही. क्लिअर? देन डिलिव्हरिंग अँड इफेक्टिव्ह लेक्चर. फर्स्ट आहे टायमिंग. टायमिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण जेव्हा शिकवत असतो, जर आपल्याला खूपच रस असेल शिकवण्यामध्ये, तर टायमिंग कसा निघून जातो आपल्याला कळत नाही. ओके, पण असं न करता स्टुडंटची कंडिशन पण समजून घेता आपल्याला टाइम लिमिटेड असलं पाहिजे. 1 तासामध्ये एवढा भाग कव्हर झालाच पाहिजे, हे तुमचं एम पाहिजे. व्होकल डिलिव्हरी. व्होकल डिलिव्हरी म्हणजे तुमचा आवाज तो क्लिअर असला पाहिजे, खूप अप्रोप्रिएट टोन असलं पाहिजे आणि स्टुडंटचं अटेन्शन भेटेल असा टोन पाहिजे. बॉडी लँग्वेज, आय टू आय कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवायचा. त्यामुळे काय होतंय, ऑडियन्सच्या तिथं कनेक्शन निर्माण होतंय आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सगळीकडे निर्माण होतो. त्यामुळे आय टू आय कॉन्टॅक्ट पाहिजे. इफ यू कांट आय टू आय कॉन्टॅक्ट देन यू लूज कॉन्फिडन्स. ओके, किंवा तुम्हाला पाल्पिटेशन होऊ शकतं. देन इंथ्युझायझम. इंथ्युझायझम म्हणजे काय, demonstrate genuinely enthusiasm and passion for the subject matter to inspire student. तुमच्यात इतकं enthusiasm पाहिजे की पुढच्याला सुद्धा त्याच्यामध्ये रुची निर्माण व्हायला पाहिजे. दॅट इज डिलिव्हरिंग अँड इफेक्टिव्ह लेक्चर. हे 4 इम्पॉर्टंट आहेत स्टेप: टायमिंग, व्होकल डिलिव्हरी, बॉडी लँग्वेज अँड इंथ्युसियाझम. देन एंगेजिंग द ऑडियन्स. ऑडियन्सला कसं एंगेज करायचं, मध्ये मध्ये ते कंटाळू नयेत म्हणून काय काय करायचं. तर फर्स्ट आहे आस्क क्वेश्चन. क्वेश्चन विचारायचे, ते पण इतके अवघड नाही विचारायचे, छोटे छोटे सोपे विचारायचं. जेणेकरून काय होईल, त्यांना पण कॉन्फिडन्स येईल आणि मज्जा येईल सांगण्यात, आणि ते झोपणार नाहीत किंवा कंटाळणा पण करणार नाहीत. एनकरेज डिस्कशन. डिस्कशनला एनकरेज करायचं त्यांना, की सांगा का नाही येत तुम्हाला, मला विचारा, मी रिपीट सांगते. ओके, अँड प्रोव्हाइड एक्झाम्पल. कसं असतं, बुक्स मधलं एक्झाम्पल त्यांना समजत नाही एक एकदा, किंवा बुक्सचे जे असतं ते डोक्यावरूनच जातं मोस्टली. पण त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनातल्या तुम्ही जर गोष्टी समजावून सांगितल्या ॲज अ एक्झाम्पल म्हणून, तर त्यांना पटकन लक्षात राहतील. तेच तुम्ही पुस्तकातलं सारखं सारखं तेच 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 सांगत राहिला तर ते फक्त घोकमपट्टीच करणार आहेत. पण जर खऱ्या लाईफमध्ये त्यांना त्यांच्या एजला धरून जे काय त्यांच्यासोबत होतंय त्याला धरून तुम्ही जर एक्झाम्पल सांगितलं की हे फक्त समजून घेण्यासाठी आणि रिअल एक्झाम्पल तुम्ही बुक मधलंच लिहायचंय, तर त्यांना ते पॉइंट पण लक्षात राहील, कन्सेप्ट पण लक्षात राहील आणि एक्झाम्पल परफेक्ट लक्षात राहील. ओके, त्यामुळे ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून ते झोपणार नाहीत. मोस्टली कसं होतं, आफ्टर ब्रेक सगळे पेंगत असतात, कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो. त्यात बोर लेक्चर असेल, फाउंडेशन असेल किंवा सायकोलॉजी सारखे असतील तर मात्र सगळे पेंगत असतात. पण हे सगळं टीचरांच्या हातात असतं की मुलांना एनकरेज कसं करायचं. त्यामुळे ते क्वेश्चन विचारू शकतात, डिस्कशनला एनकरेज करू शकतात किंवा एक्झाम्पल्स वेगवेगळे देऊ शकतात. त्यामधून जोक्स होतील मग, आणि जोक्स झाल्यामुळं मुलांना झोप येणार नाही. ओके, नेक्स्ट, इनकॉर्पोरेटिंग व्हिज्युअल एड्स. आता कसं होतं, 80% आपण डोळ्यानं ज्ञान घेत असतोय. ओके, तर स्लाइड्स, पीपीटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. क्लिअर आणि डोळ्याला दिसतील असे स्लाइड्स पाहिजे, हायलाइट्स असले पाहिजेत, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. हँडआउट, तुम्ही ॲज अ वीड्स यूज करू शकता, हँडआउट यूज करू शकता, लेफलेट यूज करू शकता, पोस्टर्स यूज करू शकता. ओके, तर हँडआउट यूज करू शकता जेणेकरून लेक्चर्स व्यवस्थित समजेल. देन मल्टीमीडिया. मल्टीमीडिया म्हणजे काय की त्या कन्सेप्ट रिलेटेड व्हिडिओज, ॲनिमेशन्स, जेणेकरून काय होईल, तो जो लेक्चर एक्सपिरियन्स आहे तो एन्हान्स होईल मुलांच्या मध्ये, आणि ह्या मॅमचं लेक्चर होऊ दे किंवा ह्या सरांचं लेक्चर होऊ दे असं ते डिमांड करतात. अँड दॅट इज द बेस्ट मोमेंट इन टीचर्स लाईफ. ओके, नेक्स्ट, एन्करेजिंग इंटरॅक्शन. जसं मी सांगितलं तुम्हाला की क्वेश्चन्स विचारायचे, ग्रुप ऍक्टिव्हिटीज करायला त्यांना भाग पाडायचंय, फीडबॅक अपॉर्च्युनिटी सुद्धा त्यांना द्यायची. ओके,
इव्हॅल्युएटिंग लेक्चर इफेक्टिव्हनेस. इव्हॅल्युएट कसं करायचं लेक्चर इफेक्टिव्हनेस झालं की नाही आपलं. तर फर्स्ट आहे स्टुडंट एंगेजमेंट, लेवल ऑफ स्टुडंट अटेन्शन. असेच करायचं की स्टुडंटचं लक्ष किती आहे, पहिला किती जणांचं लक्ष होतं, नंतर किती जणांचं लक्ष आहे, ओव्हरऑल इंटरेस्ट बघायचा लेक्चर विषयी. देन लर्निंग आउटकम्स, ह्याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारायचे मुलांना. जर समजा त्यांनी प्रॉपर सांगितलं तर समजायचं की आपलं लेक्चर व्यवस्थित झालेलं आहे. पण जर त्यांना नाही सांगता आलं तर समजायचं एकतर आपण कमी पडतोय, नाहीतर मुलांचं लक्ष नाहीये. पण मोस्टली कसं होतंय, टीचर्स जे असतात ते स्टुडंटला ब्लेम करतात की तुमचं लक्ष नाही आहे. पण टीचरांनीच जर व्यवस्थित शिकवलं तर मुलं आपोआप शिकतात. एकदा नाही शिकतील, दुसऱ्यांदा नाही शिकतील, पण तिसऱ्यांदा शिकतात म्हणजे शिकतात. Then third is a feedback and reflection. Gather feedback from student and reflect on areas for improvement in future lecture. पोरांकडून पॉझिटिव्ह पॉइंट आणि निगेटिव्ह फीडबॅक निगेटिव्ह पॉइंट असे दोन फीडबॅक घ्यायचे. असं नाही म्हणायचं की मला वाईट वाटतंय की तुम्ही निगेटिव्ह फीडबॅक लिहू नका, पण तुम्ही लिहा म्हणायचं त्यांना, जेणेकरून काय होईल पुढच्या वेळी फ्युचर लेक्चरमध्ये आपल्याला त्याचं इम्प्रुव्हमेंट करता येईल. ओके, क्लिअर. तर अशा तऱ्हेने लेक्चर मेथड संपलेला आहे. आय थिंक खूप इम्पॉर्टंट टॉपिक मी सांगितलेले आहेत आणि हे 15 मार्काला विचारू शकतात तुम्हाला रिसर्च मध्ये. I hope you understood this video. Thank you so much guys for watching my video. Press the like button, share to your friends. Bye bye, keep in touch, be healthy.